घरामध्ये पती पत्नीचे अगदी निशुल्क कारणाने वाद होत असतील, त्या वादाला काहीही कारण नसेल असं जर तुमच्यासोबत घडत असेल, तर हा उपाय अवश्य करून बघावा. काय करावं? आज 29 मार्च, आज कामदा एकादशी. या कामदा एकादशीला जर तुम्ही हा अतिशय साधा आणि सोपा उपाय केला, तर नक्कीच तुमच्या नात्यामध्ये गोडवा निर्माण होणार आहे. उपाय काय करायचा? तुमच्या आजूबाजूला जिथेही भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचं मंदिर असेल, तिथे तुम्हाला जायचं आहे. जाताना तुम्हाला 5 पिवळ्या रंगाची जी फळं आहेत ती न्यायची आहे. शक्य नाही झाल्यास तुम्ही 5 केळी देखील नेऊ शकता. यासोबत तुम्हाला थोडी हरभऱ्याची डाळ आणि गूळ न्यायचा आहे आणि यासोबत न चुकता पिवळी मिठाई आणि पिवळे फुलं न्यायची आहे आणि शक्य झाल्यास एक पिवळ्या रंगाचा कपडा न्यायचा आहे आणि आपल्याला ह्या सर्व वस्तू मंदिरात दान करायचं आहे आणि तिथे बसून तुमच्या ज्याही अडचणी आहेत किंवा पतीची काही अडचण असेल, पत्नीची काही अडचण असेल, ते सांगायचं आहे आणि नमस्कार करायचा आहे. लवकरात लवकर तुमचे निःशुल्क वाद होतात ते वाद दूर होतील आणि तुमच्यावर साक्षात माता लक्ष्मी आणि श्री हरी विष्णूंचा अखंड वास राहील आणि तुमचा जो संसार आहे तो अतिशय चांगला होईल. साधा उपाय आहे, निश्चित करावा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.